नमस्कार प्रेक्षक हो, मी ऐश्वर्या आणि आपण पाहत आहात आशा किरण बोलूया निसंकोच. सर्वप्रथम या कार्यक्रमाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांच्या स्वरूपात जो उत्तम प्रतिसाद देत आहात आणि आम्हाला जे सकारात्मक फीडबॅक पाठवत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा हा विश्वास आणि सहभागच आम्हाला अधिक महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. लैंगिक समस्यांवरील आधुनिक उपचार पद्धती, औषधं, थेरपी आणि नवीन टेक्नॉलॉजी. आजही अनेक लोक सेक्शुअल प्रॉब्लेम्स बद्दल मनमोकळेपणाने बोलत नाहीत आणि काही जण इंटरनेटवरच्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. तर काही जण फेक मेडिसिन्स आणि इन्स्टंट ट्रीटमेंटच्या जाहिरातीला बळी पडतात. पण खरं म्हणजे आज मेडिकल सायन्स खूप पुढे गेला आहे. योग्य मेडिसिन्स, काउन्सिलिंग, थेरपी आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे अनेक लैंगिक समस्यांवर प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतात. जर तुमच्याही मनात उपचारांबद्दल प्रश्न असतील तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट आणि समउपदेशक डॉक्टर उमेश मुंदडाजी. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे आणि गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी बाबत मार्गदर्शन करताय. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण क्लिनिकची मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. नमस्कार सर. नमस्कार. आशा किरण बोलूया निसंकोचच्या आजच्या आपल्या या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. आणि जसं की मागच्या भागात आपलं बोलणं झालं होतं की हे जे प्रॉब्लेम्स आहेत यावर खूप मॉडर्न आणि उपचार पद्धती आहे, सायन्स खूप पुढे जात आहे. तर आजच्या भागात मला तेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की सेक्शुअल प्रॉब्लेम्सवर कोणकोणत्या आधुनिक उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहे आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या आहेत. बघ, आज मी जेव्हा 41 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. अच्छा. आज पण आपला समाज जो आहे तो फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधामध्ये किंवा आयुर्वेदिक शास्त्रामध्येच गुंतलेला असतो. हा. कारण की आयुर्वेदिक शास्त्र हे पूर्वीच्या काळामध्ये खूप इफेक्टिव्ह होतं. कारण तेव्हा आयुर्वेदाचार्य होते, त्यांना नॉलेज होतं. आजच्या स्थितीमध्ये प्रॉपर आयुर्वेदिक मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल नाहीत किंवा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जे काही त्याचे घटक असतात ते आपल्याला उपलब्ध नाहीत. त्यामुळं आज फक्त आणि फक्त आयुर्वेदिक उपचार देऊन ट्रीटमेंट करणं आमच्यासाठी खूप डिफिकल्ट जातं. अच्छा. आता सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस केली तेव्हा फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधावरच अवलंबून होतो. हळूहळू मी प्रॅक्टिसमध्ये रमत गेलो आणि करत गेलो आणि जे काही कॉन्फरन्स अटेंड करून आजच्या स्थितीमध्ये जे काही अत्याधुनिक पद्धती आपल्या क्लिनिकमध्ये आपण आणू शकतो त्या मी सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता त्याच्यापैकी तुला सांगतो मी, आजच्या स्थितीमध्ये 21व्या शतकामधील हे सगळ्यात चांगलं संशोधन आहे शॉक वेव्ह थेरपी. शॉक वेव्ह म्हणजे शॉक लागत नाही, शॉक वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. त्या वेव्जद्वारा आम्ही पूर्ण इंद्रियाला देतो आणि त्याच्यामुळं तिथलं आपलं अँजिओजेनेसिस म्हणजे नवीन व्हेसल्स तयार करण्यासाठी मदत होते आणि तिथला ब्लड फ्लो वाढण्यासाठी त्याची मदत होते. अच्छा. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपत्राचा आजार असेल त्याच्यासाठी पण ही पद्धत खूप उपयोगी आहे. कारण की तिथली सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी नक्कीच या शॉकवेव्ह थेरपीची आपण मदत घेऊ शकतो. अच्छा. आता आजच्या स्थितीमध्ये जर फॉरेन कंट्रीमध्ये जर तू बघितलं तर सगळेच डॉक्टर लोक हे शॉकवेव्ह थेरपीला जास्त प्रेफरन्स देत आहेत कारण त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. असं काही मी माझ्या मनाने सांगतो. सायंटिफिकली प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत हे आपण ऑर्थोपेडिकमध्ये वापरतो किंवा स्किन लेझरमध्ये वापरतो. तीच थेरपी आपण लो इंटेन्सिटी करून, म्हणून त्याला आपण म्हणतो लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी. आणि ती पण माझ्या क्लिनिकला मी जी आणलेली थेरपी आहे ती मोडस इन्सिलियर कंपनीची थेरपी आहे. ही सगळ्यात चांगली बेस्ट थेरपी आजच्या स्थितीमध्ये आपल्या जगामध्ये आहे. आणि खरोखर याची जर प्रॉपर जर 12 सिटिंग जर करून घेतल्या तर मला वाटतं कोणत्याही औषधी विना इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी 100% चांगलं उपचार करणारी पद्धत आहे. अच्छा. यासोबतच मला सांगा की लैंगिक समस्यांमध्ये योग्य डायग्नोसिस आणि योग्य टेस्ट किती महत्त्वाचे असतात. बघा, जोपर्यंत आपण हिस्ट्री घेतल्यानंतर कोणताही आमचा आजार असेल मेडिकल फील्डमधला, जर प्रॉपर डायग्नोसिस जर नाही केलं
तर प्रॉपर औषध होणारच नाही. बरोबर. आता होमिओपॅथी म्हणा किंवा आयुर्वेदिकमध्ये म्हणा की प्रॉपर डायग्नोसिस करणं सगळ्याच पॅथीमध्ये गरजेचं असतं. कारण की आयुर्वेदिक वेगळ्या पद्धतीनं काम करतं, होमिओपॅथी वेगळ्या पद्धतीने काम करतं आणि ॲलोपॅथी वेगळ्या पद्धतीने काम करतं. जितकं चांगलं प्रॉपर हिस्ट्री घेऊन डायग्नोसिस चांगलं केलं तितकं चांगलं ट्रीटमेंट लवकरात लवकर होऊ शकतं आणि चांगलं होऊ शकतं. आजच्या स्थितीमध्ये आमच्या क्लिनिकमध्ये ज्याप्रमाणे ECG आपण काढतो आणि ECGच्या व्ह्यूजमुळं आपल्याला डायग्नोसिस होतं की याला मायोकार्डियल इन्फेक्शन आहे का, याचं म्हणजे काही हार्टचा प्रॉब्लेम आहे का, याचा ब्लड फ्लो बरोबर आहे का नाही, याचे म्हणजे व्हेंटिलेटर बरोबर आहे का नाही, ज्याप्रमाणे आपण डायग्नोसिस करतो त्याचप्रमाणे आपल्याकडं एक पेनाइल ट्युमेसेन्स नावाची टेस्ट असते. ती टेस्ट जर आपण केली तर आपल्याला हा आजार सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे समजून जातं, किंवा तिथला ब्लड फ्लो कमी आहे का ते पण समजून जातं. दुसरी गोष्ट पेनाइल डॉपलर. आता पेनाइल डॉपलर आम्ही केव्हा करतो की ज्या वेळेला कोणाला जर प्रॉपर ताठवता येत नसेल आणि त्याला इरेक्शनचं प्रॉब्लेम काय असतं, त्याचं कारण काय आहे ते शोधण्यासाठी आम्ही पेनाइल डॉपलर करतो. आता पेनाइल डॉपलर केल्यानंतर आम्हाला काय समजतं की त्याचं मूळ कारण व्हॅझोजेनिक आहे का आर्टिओजेनिक आहे. की जसं की दोन नसा असतात, एक आपल्या हृदयापासून आपल्या इंद्रियापर्यंत रक्त वाहिन्या असतात त्याला आपण आर्टरी म्हणतो. तर आर्टरी जर नॅरो झाल्या असतील किंवा अडथळे असतील तर ते आपल्याला तिथं निदान होतं. किंवा व्हॅझोजेनिक म्हणजे जे व्हेन्स असतात जे आपल्या इंद्रियाकडचं रक्तपुरवठा परत आपल्या हार्टकडे घेऊन येतं त्याला आपण व्हेन्स म्हणतो. तर त्या व्हेन्समध्ये लिकेज वगैरे आहे का, किंवा त्या व्हेन्स थोडा मोठ्या झालेल्या आहेत का, व्हेरिकोसील आहे का, की तिथं रक्त थांबत नाही आहे का, हे प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी आम्ही पेनाइल डॉपलर करतो. आणि या 2 टेस्ट केल्याशिवाय जर प्रॉपर ट्रीटमेंट जर करायचं असेल तर या 2 टेस्ट करणं अत्यंत गरजेचं असतं. पण अच्छा. बरेच सेक्सोलॉजिस्ट किंवा आता ऑनलाईन तुम्ही औषधी मागवता हे करता तर ते काही टेस्ट करत नाही, काही नाही. त्यांना फक्त आणि फक्त तुम्हाला औषधी चिपकवण्याचा एक प्रयत्न असतो आणि पैसे कमावण्याचा प्रयत्न असतो. तर असं न करता आपल्या शरीरातील कोणत्याही तुम्ही जर तज्ज्ञ डॉक्टरकडे गेला तर प्रॉपर डायग्नोसिस करून जर प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही करून घेत असाल तर कोणतंही ट्रीटमेंट शक्य आहे. अच्छा. आणि या ज्या टेस्ट तुम्ही सांगितल्या, डायग्नोसिस तुम्ही सांगितलं, आपल्या क्लिनिकमध्ये आहे का? या दोन्ही टेस्ट आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्हाला सुद्धा जर काही प्रश्न असतील किंवा काही टेस्ट करून घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा एकदा आशा किरणमध्ये नक्की येऊ शकता. पुढचा प्रश्न असा सर, की अनेक लोक गुप्त औषधं आणि ऑनलाईन मेडिसिन्स वापरतात. हे किती धोकादायक असू शकतं? नाही, कसं आहे की मी आपल्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही लैंगिक समस्या जर त्याचा निर्वाह करायचा प्रयत्न करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण की ते प्रॉपर हिस्ट्री विचारत नाहीत, प्रॉपर डायग्नोसिस करत नाही. जो काही तुम्हाला औषधी पाठवत आहे तिथं कोणी डॉक्टर नसतं, तिथं कोणतरी एक सेल्समॅन बसलेला असतो, त्याने काही ते आयुर्वेदिक औषधी बनवून घेतलेले असतात जे प्युअर फॉर्ममध्ये नसतात आणि तो तुम्हाला चिपकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं न करता आपल्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात, प्रॉपर डायग्नोसिस केलं आणि प्रॉपर थेरपी जी आजच्या स्थितीमध्ये 21व्या शतकामध्ये ज्यांचं संशोधन झालेलं आहे, ज्या म्हणजे उपयुक्त ठरलेल्या आहेत, काफी म्हणजे खूप जास्त प्रभावी आहेत, तर ते जर थेरपी जर करून घेतल्या तर नक्कीच उपचार चांगला होतो. अच्छा. सर, यासोबतच काउन्सेलिंग आणि थेरपी याची सेक्शुअल ट्रीटमेंटमध्ये किती जास्त महत्त्वाची भूमिका आहे? तुम्हाला काय वाटतं? बघा, ह्या ज्या लैंगिक समस्या असतात या बऱ्याच वेळेला म्हणजे मानसिक पण असतात आणि शारीरिक पण असतात, केव्हा केव्हा मनोशारीरिक असतात. की आपण पहिले मनामध्ये आणतो आणि मग आपण शरीरामध्ये टाकून देतो, त्याला अच्छा. आपण मनोशारीरिक म्हणतो, अच्छा. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर त्याला आपण म्हणतो. असे पण आजार असतात. तर असे जर काही आजार असतील तर नक्कीच आम्हाला हिस्ट्रीवरूनच कळतं. हिस्ट्रीवरून कळाल्यानंतर प्रॉपर डायग्नोसिस करून आम्ही त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट देतो. अच्छा. सर, सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी दिले जाणारे जे मेडिसिन्स असतात ते कशा प्रकारचे असतात? त्याचे फायदे काय आणि त्याचं नुकसान काय? आणि आपल्याकडे ते अवेलेबल आहेत का? आता सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स माझ्याकडे मी अवेलेबल केलेले आहेत. जसं की माझ्याकडे आता समजा एकेव्हिट एक म्हणजे व्हिटॅमिनयुक्त कॅप्सूल आहे. जसं एकेव्हिटमध्ये काय आहे की याच्यामध्ये ओमेगा फॅटी 3 ॲसिड आहे. दॅट इज अ गुड फॉर युअर हार्ट अँड फॉर युअर ब्रेन. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये एल आर्जिनिन आहे. दॅट इज अ गुड फॉर युअर मतलब ब्लड व्हेसल्स. म्हणजे तुमच्या आर्टरी चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्यातले प्लाग काढण्यासाठी हे एल आर्जिनिन खूप महत्त्वाचं आहे की नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं, म्हणूनच त्या प्रॉडक्टला नोबेल प्राईज मिळालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं की आपलं रक्त 24 तास आपल्या रक्तवाहिन्यातून वाहत असतं. तर कुठं कुठं मायक्रोस्कोपिक इंजुरी होत असतात, तर त्या इंजुरीला त्या घावाला हील करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं असतं. म्हणून व्हॅस्क्युलर हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी
आम्ही याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये जी झिंक आहे ते टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनसाठी आणि स्पर्मॅटोजेनेसिससाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही क्युटेन टाकलेलं आहे. आता क्युटेन हा घटक जो आहे हा स्पर्मॅटोजेनेसिससाठी आणि स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, म्हणून ते पण आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे ग्लुटॅथिऑन. ग्लुटॅथिऑन इज द इसेन्शियल अमायनो ॲसिड दॅट इज गुड फॉर द लिव्हर. म्हणजे आपल्या लिव्हरला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली ते आपलं म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसाठी आणि डायजेशनसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. ते ग्लुटॅथिऑन पण आम्ही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही फोल्विक ॲसिड टाकलेलं आहे. फोल्विक ॲसिड म्हणजे आपलं हिमोग्लोबिन जे असतात किंवा RBC असतात जे ऑक्सिजन कॅरी करतात आणि पूर्ण आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. त्यासाठी हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं असणं हे पण गरजेचं असतं, म्हणून याच्यामध्ये आम्ही फोल्विक ॲसिड पण टाकलेलं आहे. तर हे जे घटक असतात हे सगळे घटक डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये इम्पॉर्टंट असतात आणि ओके. लोकांना हेच माहीत नसतं. लोकांना फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत खायचं असतं आणि त्याच्यावर आयुष्य जगायचं असतं. मी म्हणतो किलोनी तुम्ही अश्वगंधा आणि शिलाजीत खाल्लं तरी तुम्हाला रिझल्ट येणार नाही जोपर्यंत तुम्ही तज्ज्ञाकडे जात नाही, प्रॉपर डायग्नोसिस करून घेत नाही, प्रॉपर काउन्सिलिंग करून घेत नाही आणि प्रॉपर आजच्या युगामध्ये जे सायंटिफिक औषधी तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येणारच नाही. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम समजला नाही तर सोल्युशन अर्थात मिळणं थोडं कठीणच असतं. बरोबर आहे. अगदी. याच्यासोबतच सर, आशा किरण क्लिनिकमध्ये आधुनिक मशीन आणि टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याचा वापर कसा केला जातो आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज सध्या उपलब्ध आहेत? आता सगळ्यात चांगली महत्त्वाची टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे 15 वर्षापासून मी त्याला वापरतो आहे. त्याला मी म्हणतो व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस. आता व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस काय करतो की व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आम्ही म्हणजे याच्यामध्ये इंडिया टाकून आम्ही त्याला वापरायला सांगतो. तर याच्यामुळं काय होतं की व्हॅक्यूममुळं तिथल्या जे बारीक बारीक नसा असतात काही म्हणजे छोट्या नॅरो झालेल्या असतात किंवा काही चिपकले असतात किंवा डायबिटिकमुळे डॅमेज झालेले असतात, तर त्यांना डायलेट करण्यासाठी तिकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी या व्हॅक्यूमद्वारा त्याची आम्ही मदत घेतो. या व्हॅक्यूम थेरपीमुळं तिथले जे स्नायू असतात त्यांना पण चांगला व्यायाम मिळतो. त्यांना पण तिथले जे रक्तवाहिन्या असतात त्या पण डायलेट होतात. म्हणून ज्या लोकांना नपुसंकता येते, पर्टिक्युलरली वयानुसार किंवा डायबिटीजमुळं जे नपुसंकता येते, त्यासाठी हे यंत्र जे आहे ज्याला आम्ही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस म्हणतो, हे एक वरदान आहे आणि हे प्रत्येकाने वापरणं गरजेचं असतं. लोकांना समस्या असो वा नसो, जर प्रत्येकाने ॲज अ पेनाईल एक्झरसायझर म्हणून जर वापरलं तरी मी ॲडवाईस करेल की धिस इन्स्ट्रुमेंट शुड बी यूज बाय द एव्हरी पर्सन. तर ह्या व्हॅक्यूम थेरपीमुळं जे की भविष्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम असतात ते आपण येण्याच्या अगोदर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हे माझं फेवरेट मशीन आहे. मी सगळ्यांनाच ॲडवाईस करतो. ज्या लोकांना घरी शक्य आहे वापरणं त्या लोकांना मी हे देत असतो. अच्छा, ओके. याबरोबर आणखी कुठल्या थेरपीज किंवा टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आहेत का, ज्या आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा आहेत किंवा लोक येऊन यूज करू शकतात? आता माझ्या क्लिनिकमध्ये मी आता इंट्रोड्यूस केलेली आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून मी पी शॉट थेरपी वापरतो. आता पी शॉट थेरपी म्हणजे काय? पी शॉट थेरपीमध्ये ज्याप्रमाणे PRPमध्ये आपण PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा सोल्युशन घेतो आणि आपल्या स्काल्पला आपण इन्सर्ट करतो म्हणजे हेअरची रिग्रोथ होण्यासाठी. त्याचप्रमाणे PRP सोल्युशन काढून त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकून जर आम्ही पूर्ण इंडियामध्ये त्याला इन्सर्ट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यास आपल्याला मदत होते, नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होते आणि नवीन न्यूरॉन्स चांगल्या होण्यासाठी आपल्याला त्याची मदत घेता येते. आता पी शॉट थेरपी ही पण फॉरेन कंट्रीमध्ये खूप फेमस आहे. त्याला प्रायपस शॉट म्हणतो. तर ही पी शॉट थेरपी हे आपण इंडियामध्ये इन्सर्ट करतो आणि याचे रिझल्ट खूप ताबडतोब म्हणजे विदिन अ स्पॅन ऑफ 7 to 8 डेज तुम्हाला दिसून येतात. पण या 6 थेरपी जर घेतल्या तर मला वाटतं की विना औषधी जर तुम्हाला लैंगिक समस्यावर जर चांगला उपचार करून घ्यायचा असेल तर मी रिकमेंड करेल पी शॉट थेरपी. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाही, तुम्हाला कुठेही पेन होत नाही कारण की आम्ही त्याला तुमच्या इंडियाला बधीर करतो आणि बधीर केल्यानंतर आम्ही त्याला इन्सर्ट करतो, ते पण एका इन्सुलिन सिरीजने. तर अच्छा. ही थेरपी खूप फेमस आहे. ही आताच्या आपल्या भारत देशामध्ये पण बरीच डॉक्टर ही थेरपी ॲक्सेप्ट करत आहेत आणि ही थेरपी म्हणजे याच्याकडं म्हणजे असं फ्युचरिस्टिक थेरपी म्हणून बघितलं जातं की आलेल्या काळामध्ये याच्यापेक्षा पण एक चांगली थेरपी येणार आहे, ती आहे एक्झोझम थेरपी. आता PRP थेरपी थोडी क्रूड फॉर्ममध्ये येते. आपण इथं पूर्ण प्लेटलेट रिच प्लाझ्मा इन्सर्ट करतो,
पण त्याच्यातले जो मेन घटक जो असतो एक्झोझम, जो की याला म्हणजे नवीन सेल तयार करण्यासाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी किंवा नवीन न्यूरॉन्स तयार करण्यासाठी जो रिस्पॉन्सिबल आहे त्याला मी एक्झोझम म्हणतो. तर आता एक्झोझम थेरपी आमच्याकडे क्लिनिकला विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ आम्ही इंट्रोड्यूस करीत आहोत. अच्छा. या टेक्नॉलॉजीज बद्दल किंवा या सोल्युशन्स बद्दल तुम्हाला आणखी जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच आशा किरणमध्ये येऊन सरांना भेटू शकता. सर, यासोबतच इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा सेक्शुअल वीकनेस सारख्या समस्यांवर आज कोणते सायंटिफिक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत? आता आजच्या 21व्या शतकामध्ये जर तू मला विचारलं तर विना औषधी उपचार करणं आजच्या स्थितीमध्ये शक्य आहे. फक्त 2 गोष्टींना मी उपचार करतो. एक काउन्सिलिंग, जे की त्यांचे जे मानसिक म्हणजे समज गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रॉपर कपल काउन्सिलिंग करतो. आणि दुसरी गोष्ट जे माझ्याकडे थेरपी आहेत, जसं की शॉकवेव्ह थेरपीबद्दल मी तुला माहिती दिली. त्याच्यानंतर मी व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसबद्दल माहिती दिली. पी शॉट थेरपीबद्दल माहिती दिली. त्याचनंतर आमच्याकडे एक किगल चेअर थेरपी आहे. अच्छा. आता ही किगल चेअर थेरपी काय आहे, की जेव्हा केव्हा लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम असतात, त्या लोकांना तुम्ही जर रीलमध्ये बघत असाल किंवा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर किगल एक्झरसाइज आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो. आता किगल एक्झरसाइज तसं करणं खूप सिम्पल असतं. इवन तुम्ही 7 ते 8 वेळा युरिनला जात असाल तर फक्त आणि फक्त लघवीचा जो फ्लो असतो तो फक्त 1 2 3 बोलायचा, स्टॉप करायचा, अजून सोडायचा. हे दोघांनाही शक्य आहे, लेडीजसाठी पण आणि पुरुषांना पण. तर ही सिम्पल आम्ही तुम्हाला एक किगल थेरपी सांगत असतो. पण केव्हा केव्हा ही शक्य नसतं. हार्डली आपण 10 ते 15 वेळा म्हणजे करू शकतो. त्याच्यानंतर म्हणजे थोडासा कंटाळा करतो आणि आपण ही पद्धत युज्युअली म्हणजे डेली रुटीन बेसिसवर आपण त्याला वापर करत नाही. तर त्यासाठी आमच्याकडं किगल चेअर आणलेली आहे. त्या किगल चेअरवर अशी म्हणजे फक्त किगल चेअरवर बसायचं आहे आणि अर्ध्या तासामध्ये 11,700 किगल एक्झरसाइज करून देतो. आता किगल एक्झरसाइज चे बेनिफिट काय आहेत, की आपले जे बसून आपले जे पेल्विक फ्लोअरचे स्नायू असतात हे खूप टाईट होऊन जातात आणि त्यातला ब्लड फ्लो आपला हॅम्पर होऊन जातो, कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे आपल्याला ताठरता येण्यासाठी रक्तपुरवठा म्हणजे कमी होतो. किंवा जेव्हा केव्हा इजॅक्युलेशन जर कंट्रोल करायचं असेल तर त्याला इजॅक्युलेटरी डक्ट असते, इजॅक्युलेटरी मसल असतात. ते मसल जे स्नायू असतात ते थोडे वीक होऊन जातात. तर हे किगल चेअरवर बसल्यानंतर 11,700 किगल व्यायाम केल्यानंतर हे स्नायूंना मजबूती मिळते, बळकट मिळतं आणि आपला इजॅक्युलेशनवर ताबा मिळवण्यासाठी नक्कीच त्याची मदत होते. सर, यानंतर मला जाणून घ्यायला आवडेल की फर्टिलिटी संबंधित समस्यांमध्ये मॉडर्न डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट किती प्रभावी ठरतात? आता माझ्याकडे जे पेशंट असतात जास्त करून पुरुष येतात. त्यांना 2च प्रॉब्लेम असतात, ऑलिगोस्पर्मिया, ॲझोस्पर्मिया आणि ॲस्थेनोस्पर्मिया. आता ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतू कमी असणे, ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतू अजिबात नसणे आणि ॲस्थेनोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची हालचाल कमी असणे. यासाठी माझ्याकडे भरपूर पेशंट येतात. तर यासाठी मी 2 ॲडवाईस करतो. एक तर मेडिसिन लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेच, जे की मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस एक्युव्हिट वगैरे मी देतो किंवा आरजी फ्लो औषध देतो. त्याच्यानंतर त्याला जर मॉडर्न ट्रीटमेंटकडे जायचं असेल तर टेस्टिक्युलर मसाज थेरपी पण खूप महत्त्वाची असते आणि टेस्टिक्युलर शॉकवेव्ह थेरपी पण खूप महत्त्वाची असते. हे लोकांना माहीत नाही. लोकांना फक्त ऑइल दिसलं की फक्त आपल्या इंडियाला मसाज करण्यासाठीच ऑइल असतं असं न करता इवन टेस्टिक्युलर मसाज थेरपीला पण आयुर्वेदिक शास्त्रानं खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण स्पर्मॅटोजेनेसिस वाढण्यासाठी, तिथले टॉक्सिन बाहेर फेकण्यासाठी आणि तिथल्या ग्रंथींना स्टिम्युलेट करण्यासाठी, टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन वाढण्यासाठी इवन सिम्पल टेस्टिक्युलर मसाज पण आपल्याला मदत करते. अच्छा. त्याच्यानंतर टेस्टिक्युलर शॉकवेव्ह थेरपीमुळं काय होतं, की तिथे जे लेडीज सेल असतात ते सेल रिजनरेट होतं आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिस वाढण्यासाठी मदत होते, टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनिस जर फास्ट असेल तर नक्कीच स्पर्म काउंटमध्ये तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ 5 to 6 मंथ तुम्हाला नक्कीच फरक जाणून येतो. पण ज्या लोकांना ऑलिगोस्पर्मिया आणि ॲझोस्पर्मिया, ज्याला मी मेल इनफर्टिलिटी म्हणतो, असे काही जर प्रॉब्लेम असतील जिथे की त्यासाठी औषधी खूप लिमिटेड असतात, त्या लोकांनी माझ्या क्लिनिकमध्ये येऊन नक्कीच हे शॉकवेव्ह थेरपी ट्राय करायला पाहिजे. कारण याचे पण रिझल्ट खूप छान दिसून आलेले आहेत. सर, सध्या ना मार्केटमध्ये आणखी एक सर्जरी नव्याने उदयास आलेली, ती म्हणजे स्टेपलर सर्जरी. तर बरोबर. ही नेमकी काय आहे? कशी वापरली जाते? का वापरली जाते? याबद्दल सांगा ना. अलीकडच्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये ही स्टेपलर सर्जरी आलेली आहे. हं, हं. त्याच्यामुळे ती खूप फेमस पण झालेली आहे. याची ॲडव्हान्टेज एकच आहे, की या स्टेपलर सर्जरीमुळे कोणताही त्रास होत नाही आणि कोणतेही म्हणजे ब्लिडिंग होत नाही किंवा पेन होत नाही.
आता स्टेपलर सर्जरी आम्ही कोणाला ॲडवाईस करतो? ज्या लोकांना फायमोसिस आणि पॅराफायमोसिस असतो. आता फेमोसिस म्हणजे काय असतं की एंद्याची जे समोरची जे स्किन असते ती पूर्णपणे चिपकलेली असेल तर नक्की फक्त लघवीकरणासाठी होल असेल तर ती स्किन कट करणं गरजेचं असतं. कारण त्याच्याशिवाय ते ग्लॅन्स पेनिसला म्हणजे पूर्ण इरेक्शन देण्यासाठी स्कोपच नसतो. म्हणून हे जर स्किनमुळं ग्लॅन्स पेनिसला जर प्रॉपर म्हणजे ब्लड फ्लो करत नसेल तर हे स्किनचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं. त्याला आम्ही म्हणतो फायमोसिस. आता पॅराफॅमोसिस म्हणजे की स्किन तर मागं पुढं होते आहे, पण जर इरेक्शन्स आल्यानंतर जर स्किन मागं होत नसेल तर नक्की फोर्सफुली जर स्किन मागं घेतली तर इथं पूर्ण पॅराफॅमोसिस होऊन जातं. त्याच्यामध्ये पाणी भरून जातं आणि ते इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करणं गरजेचं असतं. ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या व्हिडिओमधून सांगत असतो की लग्नाच्या अगोदर घरच्या घरी स्वतः तुम्ही टेस्ट करू शकता. जर तुमच्या स्किनमध्ये मागं पुढं होण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्रास असेल किंवा समागम करताना काही त्रास होत असेल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला येऊन ही स्टेपलर सर्जरी तुम्ही करून घेऊ शकता. हे स्टेपलर सर्जरी व्हेरी सिम्पल एकदम खूप चांगली पद्धत आहे. त्याला कोणताही पेन नाही किंवा स्टिचेस नाही, काही नाही. ती मशीनच कट करते आणि मशीनच आतल्या भागातून स्टिचेस मारते. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गाठी तयार होत नाहीत. पूर्वी आम्ही काय करायचो, आम्ही स्किन कट करायचो आणि आपल्या टाके मारायचो. त्याच्यामुळे इथं गाठी खूप 7 ते 8 गाठी इथं निर्माण व्हायच्या आणि ते आपल्या लैंगिक आशेमध्ये कुठं ना कुठं आपल्या पार्टनरला आणि आपल्याला अडथळा द्यायच्या. तर आता हे न करता जर स्टेपलर सर्जरी केली, स्मूथ सर्जरी होते. प्रत्येकाने ही सर्जरी म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी करून घ्यायलाच पाहिजे. आणि ही सर्जरी ही माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिली आहे. संभाजीनगरला, मुंबईला आणि पुण्याला तिन्ही जागी आम्ही सर्जरी करतो. ही सर्जरीचे रिझल्ट पण खूप छान आहे. आतापर्यंत मी 50,000च्या वर सर्जरी केलेल्या आहेत. तर कोणालाही फायमोसिस आणि पॅराफायमोसिसचा प्रॉब्लेम असेल तर नक्की या सर्जरीला प्राधान्य द्यावं. डॉक्टर, आजच्या विषयावर तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि विश्वास निर्माण करणारी माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्की समजते, ती म्हणजे मॉडर्न ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आणि एक्सपर्ट गायडन्स यामुळे अनेक समस्या प्रभावीपणे सोडवता येऊ शकतात. लक्षात ठेवा, गैरसमज नाही तर जागरूकता आवश्यक आहे. लाज नाही तर योग्य उपचार आवश्यक आहेत. जर तुम्हालाही सेक्शुअल हेल्थ, फर्टिलिटी किंवा रिलेशनशिप संबंधित काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आशा किरण क्लिनिकमध्ये संपर्क साधू शकता. तसेच आशा किरणच्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सोशल मीडिया अकाउंट्सला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, जागरूक राहा आणि पाहत राहा आशा किरण. बोलूया निसंकोच. नमस्कार.